ठाणे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जरी संपली असली तरी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक कामांना त्याचा फटका बसू शकतो असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसंच येत्या 2 महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. परिणामी आचारसंहिता जरी असली तरी महत्त्वाच्या कामांना महापालिका प्रशासनानं प्राधान्य देऊन ती करून घ्यावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे. याकरिता आज आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. आयुक्तांनी देखील जी महत्त्वाची कामं आहेत त्यांना प्राधान्य देऊन ती केली जातील असं आश्वासन दिलं असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात लागू झालेल्या 10% पाणी कपातीबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करून ती रद्द करावी अशी मागणी करणार असल्याचंही सरनाईक यांनी यावेळी सांगितलं. आता मध्यंतरी गायमुख घाटाचं काम चालू होतं, त्यामुळे जवळजवळ 2-3 तास वाहन चालकांना लागायचे. आता जो प्रस्ताव दिलेला त्या प्रस्तावामध्ये गायमुख पासून फाउंटन हॉटेल पर्यंत हा एका बाजूला खाडी किनारा म्हणजे CRZ आणि तुंगारेश्वर आणि संजय गांधी नॅशनल पार्क वन खात्याची जागा असल्या कारणानं दुसऱ्या बाजूनी तो वाइंडिंग करण्यात यावा, जेणेकरून तोही रस्ता 60 मीटरचा पूर्ण फाउंटन हॉटेल पर्यंत होईल आणि जी ट्रॅफिकची समस्या गेल्या अनेक वर्षापासूनची आहे ती दूर होईल. आणि त्याच्या मधोमध गायमुख ते दहिसर चेक नाक्यापर्यंत मेट्रोचे पिलर उभारावे, जेणेकरून मेट्रो सुद्धा पुढे जाऊ शकेल. त्यामुळे हा पूर्ण कापूरवाडी नाक्यापासून ते फाउंटन हॉटेल पर्यंत 60 मीटरचा रस्ता हा प्रस्तावित आहे. सर, संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार खासदारांची बैठक बोलवलेली आहे. कशा संदर्भात चर्चा होऊ शकते? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरले. ठाणे मध्यवर्ती कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी काल एकच जल्लोष केला आणि बाप तो बाप रहेगा या गाण्यावर जोरदार नृत्य सादर केलं. मोदी यांच्या शपथविधीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण होतं. भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयात नरेंद्र मोदी यांच्या फोटोला पेढे भरवत जल्लोष साजरा केला. या सोहळ्यात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि एकमेकांना मिठाई भरवली. भाजप कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आणि त्यांच्या पुढील कार्यकाळासाठीही शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय. या जल्लोषात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश अधिक प्रगती करेल आणि भारतीय जनता पार्टीची ताकद आणखीन वाढेल. ठाणे कार्यालयात झालेल्या जल्लोषामुळे शहरात उत्साहाचं वातावरण पसरलं. हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल असा हा मोदीजींचा 3रा टर्मचा शपथविधी सध्या सुरू आहे आणि या प्रसंगी संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे. विशेष करून भारतीय जनता पार्टीचे आणि NDAचे घटक दलाचे जे कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण देशामध्ये आनंद उत्सव साजरा करत आहेत. मोदीजी आता शपथ घेतात, त्यांची लाईव्ह शपथ चालू आहे. जिसने राम को लाया है ते रामला घेऊन येणार आहे. आज 3ऱ्यांदा या देशावर राज्य करणार आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या देशापुढे जे 70 वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते ते मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार हे संपूर्णपणे सोडेल अशा प्रकारचा आशावाद आज या ठिकाणी शपथविधीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान,
कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मान्सूननं राज्यात जोरदार हजेरी लावली असून ठाण्यात सलग 2 दिवस पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. शनिवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास एका तासातच ठाणे महापालिका हद्दीत 16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी 8:30 वाजेपर्यंत पावसाची 37.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे शहरात जिल्ह्यात पावसाचं आगमन झाले. शनिवारी पहाटे पावसानं लावलेल्या हजेरीत 25.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर दिवसभर गायब असलेला वरुण राजा रात्री जागा झाला. मध्यरात्री 1:30च्या सुमारास पावसाच्या सरी जोरदार बरसल्या. अवघ्या तासाभरात 16.76 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. त्यानंतर पहाटे 4:30 वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली. 5:30 पर्यंत ठाण्यात सुमारे 15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतरही सकाळी 8:30 वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे मध्यरात्री 1:30 ते सकाळी 8:30 या 7 तासांमध्ये एकूण 37.6 अशी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 2 दिवसांच्या पावसाचा अंदाज घेतला असता आत्तापर्यंत 62.11 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाण्यात पाणी साचण्याच्या घटना घडल्या नाहीत, मात्र झाडं कोसळण्याचं सत्र सुरूच होतं. रविवारी सकाळी 10:30च्या सुमारास सरई धोबियाळी येथील श्रीनाथ प्लाझाजवळ झाड उन्मळून पडलं. तर शनिवारी मध्यरात्री पाऊस सुरू असताना मुंब्रा येथील नुरीबाबा दर्ग्याजवळ झाड कोसळून 2 वाहनांचं नुकसान झालं. ठाण्यात 33.3 मिलीमीटर, कल्याणमध्ये 20 मिलीमीटर, मुरबाडमध्ये 1.6 मिलीमीटर, भिवंडीत 20.3 मिलीमीटर, तर शहापूरमध्ये 14.6, उल्हासनगरमध्ये 12, तर अंबरनाथमध्ये 4.8 मिलीमीटर. फी न भरल्यानं शाळेच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातून समोर आलाय. दरम्यान फी भरण्यासाठी अद्याप 2 दिवस बाकी असतानाही शाळा व्यवस्थापनानं केलेल्या कृतीवर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. ठाणे पोलीस स्कूलमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. जवळपास 100 विद्यार्थी यामध्ये भरडले गेलेत. शाळेनं दिलेल्या फी भरण्याच्या ॲपमध्ये 12 तारीख शेवटची होती. मात्र असं असतानाही शाळेनं पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. दरम्यान सकाळी विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर थोड्याच वेळात पालकांना शाळेतून फोन गेले आणि तुमच्या पाल्यांची फी भरली नसल्यानं तुम्ही त्यांना घेऊन जा असा निरोप शाळेकडून पाठवण्यात आला. यामुळे पालकांनी शाळेभोवती गरडा घातला. तरी देखील शाळेच्या मुख्याध्यापिका तसंच व्यवस्थापकांनी यावर कोणतंही भाष्य केलं नाही. या घटनेनंतर युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे विचारणा केली, मात्र त्यांनी जबाबदारी झटकली असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. आज ठाणे येथील ठाणे पोलीस स्कूल जे आहे त्या ठिकाणी एकूण 112 विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश हे नाकारलं होतं. आज या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत अलेक्झांडर विक्टिस असं त्यांचं नाव आहे, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. या 112 विद्यार्थ्यांना आपण कशासाठी बाहेर बसवलं होतं, तर त्यांचं असं म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांनी त्यांची फी भरली नव्हती, त्यामुळे आज त्यांना आम्ही बाहेर बसवलेलं आहे. तर मी त्यांना विचारलं की तुमच्या शाळेच्या ज्या ॲपमध्ये ह्या ॲपमध्ये आपण पाहू शकता ड्यू डेट ही 12 जून दाखवलेली आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी 12 तारीख असेल तरी आजपासूनच आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे. मी कुठेतरी विद्यार्थ्यांना ह्या फीच्या माध्यमातून त्रास देण्याचं जे काम आज या शाळेच्या आणि त्यांच्या मॅनेजमेंटने केलेलं आहे त्याचा पूर्णपणे विरोध करत आहे. युवासेनेच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्या मीडियाच्या जे मीडियाचे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमुळे आज खरं तर या 112 विद्यार्थ्यांना प्रवेश तरी मिळालेला आहे. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज या 112 विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी युवासेना या ठिकाणी आलेली आहे. आमचे या विभागाचे स्थानिक शाखा प्रमुख निखिल बुडजडे असतील, युवासेनेचे माझे कार्यकारिणी सदस्य जे
प्रतिनिधी नितीन लांडगे असतील, जितेश गुप्ता, निखिल वाळके, सर्व आमची जी टीम आहे ते या ठिकाणी त्यांनी तातडीने या ठिकाणी आलेले आहेत. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं आज या मॅनेजमेंटने विद्यार्थ्यांबरोबर जे काही केलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. आणि येणाऱ्या काही तासांमध्ये आमचं एकच विनंती असणार आहे सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना की ज्या अलेक्झांडर विक्टिस ही जी प्रिन्सिपल आहे, ही प्रिन्सिपल अतिशय उद्धट बोलणारी बाई आहे. विद्यार्थ्यांना जर उद्याला मानसिक त्रास झाला तर ती म्हणते तो त्यांचा विषय आहे, त्यात आमचं काही घेणं देणं नाहीये. ती आम्ही तिला एवढंच सांगितलेलं आहे, आम्ही तिला एवढंच सांगितलेलं आहे की जर कुठल्या एका विद्यार्थ्यांनी उद्याला काही जर केलं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल. तर ती म्हणते ठीक आहे, ज्याला जे करायचं त्यांनी ते करावं, असं तिची ही उद्धट भाषा होती. मी सन्माननीय दीपक केसरकर साहेब हे शिक्षण मंत्री म्हणून मी त्यांना लगेच एक निवेदन देणार आहे आणि या प्रिन्सिपलला ताबडतोब ह्या पदावरनं ते मुक्त करतील, त्यांना सस्पेंड करतील, ह्यासाठी मी पूर्णपणे मागणी करणार आहे. जोपर्यंत त्या बाईची सस्पेन्शन होत नाही तोपर्यंत युवा सेना गप्प बसणार नाही.